गेल्या वर्षभरापासून ज्योती मल्होत्रा होती आयबीच्या रडारवरती। ज्योतीच्या पाकिस्तान वाऱ्यांची पोलिसांकडे माहिती होती। केवळ संशयाच्या आधारावरती हरियाणा पोलिसांनी थेट कारवाई टाळली। कुरुक्षेत्र भागातील एकाने ज्योती आणि दानिशची गाठ घालून दिल्याची माहिती। इतर इन्फ्लुएन्सर्सशी संपर्कासाठी पाकिस्तानी ज्योतीला वापरत होते। पाकिस्तानसह चीनलाही जाऊन आली आहे ज्योती मल्होत्रा। हेरगिरी प्रकरणातील आरोपी ज्योती मल्होत्राच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर। पाकिस्तानी अधिकारी दानिशचा अनेक भारतीय इन्फ्लुएन्सर्सशी संबंध। ज्योतीची युट्यूबर मैत्रीण प्रियांकाची ओडिशातील पुरीमध्ये कसून चौकशी। कुरुक्षेत्र भागातील एकाने ज्योती आणि दानिशची गाठ घालून दिली होती अशी माहिती समोर। हरियाणातील अशोका विद्यापीठाच्या प्राध्यापक अली खान महमूदाबादला अटक। अली खान महमूदाबादचं महिला लष्करी अधिकाऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य। हरियाणा महिला आयोगाकडून गुन्हा दाखल। यूपीएटीएसकडून आणखीन एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक। शहजादवरती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी केल्याचा आरोप। बीसीसीआय आशिया कप स्पर्धेतनं माघार घेण्याच्या तयारी। पाकिस्तानची जिरवण्यासाठी बीसीसीआयचा नवा प्लॅन। बीसीसीआयनं तसा आशिया क्रिकेट स्पर्धेला पत्र दिल्याची सूत्रांची माहिती। पाकच्या मुहसिन नकवींकडे आशिया क्रिकेट स्पर्धेचं अध्यक्षपद। हैदराबादमधून आयएसआयच्या 2 हस्तकांना अटक। आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या पोलिसांची संयुक्त कारवाई। विजयनगरम शहरातनं सिराज आणि हैदराबादमधनं समीरला अटक। दोघेही पोलिसांच्या कोठडीत। पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाकदार चीन दौऱ्यावरती। चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसह अनेक नेत्यांची भेट घेणार। पाक आर्थिक परिस्थितीतनं बाहेर येणं कठीण। पाक कर्ज देऊन दहशतवाद्यांसाठी शस्त्र खरेदी करण्यात वाया घालवतंय। आंतरराष्ट्रीय अभ्यासक चंद्रशेखर नेनेंची प्रतिक्रिया। भारताने बांगलादेशातनं येणाऱ्या मालावरती निर्बंध लागू केल्यावर आता बांगलादेशकडनं व्यापार समस्या सोडवण्याची तयारी। काळजीवाहू सरकारचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांच्या सल्लागाराची भारताशी चर्चेची भाषा। कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला सोडण्याची पाकिस्तानामध्ये मागणी। हाफिज सईद सध्या कारागृहामध्ये। भारताशी मुकाबला करण्यात अपयश आल्यावरती आता पाकिस्तानला सईदचा सहारा घ्यायला लागतोय का असा प्रश्न उपस्थित। मध्य प्रदेशाचे मंत्री विजय शहांच्या याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। कर्नल सोफियावरती वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी विजय शहांना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फटकारलं होतं। आयआयटी मुंबईने स्थगित केलं तुर्की विद्यापीठाबरोबरचा करार। पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे निर्णय। युद्ध अजून संपलेलं नाही, त्यामुळे जल्लोष टाळावा। अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र। देशासाठी शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली म्हणून संयम बाळगावा। अमित ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे मागणी। केंद्र सरकारच्या दहशतवाद विरोधी संसदीय शिष्टमंडळामध्ये सामील होण्यास तृणमूल काँग्रेसचा नकार। तृणमूल काँग्रेसचे केंद्र सरकारला हे कळवलं। सूत्रांची माहिती, शिष्टमंडळामध्ये खासदार युसूफ पठाण सहभागी होणार नाही। धुळ्यामध्ये भाजपच्या वतीने तिरंगा रॅली। रॅलीमध्ये धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी। महाड शहरामध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन। रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि सेवानिवृत्त सैनिक सहभागी। शिवराज दिवटेला झालेल्या अमानुष मारहाणीमुळे बीड जिल्हा बंदचा निर्णय स्थगित। मात्र परळी बंद राहणारच। मराठा आंदोलक देवराव लुगडे महाराजांचं फेसबुकवरनं आवाहन। परळी पोलिसांनी लुगडे महाराजांना प्रतिबंधात्मक नोटीस पाठवली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू साठेकडनं निर्दोष मुक्ततेचा अर्ज मागे। गेल्या सुनावणीच्या वेळी साठेच्या वकिलांनी केला होता निर्दोष मुक्ततेचा अर्ज। आजच्या सुनावणीच्या वेळी साठेच्या वकिलांकडनं अर्ज मागे। पुण्यातल्या पोर्शे कार अपघाताला 1 वर्ष पूर्ण। गेल्या वर्षभरामध्ये बार आणि पबची संख्या वाढल्याचा स्थानिकांचा दावा। रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणं अवघड झाल्याचं रहिवाशांचं म्हणणं। परभणीच्या गंगाखेड इथल्या गोदा घाटाची पालकमंत्र्यांकडून स्वच्छता। पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या 300व्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम। मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलारांकडून मुंबईच्या रस्त्यांच्या कामांची पाहणी। जूनपर्यंत रस्ते 100% वाहतुकीला योग्य करण्याचे प्रयत्न। शेलारांची प्रतिक्रिया। पालखी प्रस्थानला 1 महिना शिल्लक राहिलेला असताना पालखी मार्ग ठरला। प्रशासनाची डोकेदुखी। वाखरी ते पंढरपूर हा चौपदरी मार्गाच्या कामामध्ये ठेकेदाराच्या गलथान आणि संथ कामामुळे प्रशासनाची नाराजी। मुंबई पुण्यातील अतिवृष्टीचा अंदाज आता 5 तास आधी मिळणार। 4 नव्या एक्स बँड रडारमुळे अंदाज देणं शक्य। उंच इमारतींमुळे चुकणारे अंदाज आता अचूक येणार। आजपासून 25 मे दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रालगतच्या घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। कोकणातील आंबा उत्पादनासह मध्य महाराष्ट्रातील अनेक पिकांचं नुकसान होण्याची भीती। रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरामध्ये सकाळीच पावसाची हजेरी। अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। सातारा जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी, आंब्यासह इतर पिकाला पावसाचा फटका।
बुलढाण्यातल्या नांदुरा परिसरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, वादळी वाऱ्यासह 2 तास पावसानं हजेरी लावल्यामुळे अनेक झाडांची पडझड आणि घरांचं छतही उडून गेलं. ठाण्याच्या सिद्धेश्वर तलावामध्ये 24 दिवसामध्ये तिसऱ्यांदा माशांचा मृत्यू, पालिकेकडनं करण्यात आलेला प्रदूषणमुक्तीचा दावा ठरला फोल. मुंबईतल्या केईएम रुग्णालयामध्ये 2 कोरोना संशयितांचा मृत्यू, कोरोनाने मृत्यू झाला नसल्याचं केईएम प्रशासनाकडनं स्पष्टीकरण. नाशकामध्ये हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीसोबत पार्टी करणाऱ्या पोलिसांवरती कारवाईची शक्यता, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सादर करणार पोलीस आयुक्तांना अहवाल. चंद्रपूरच्या जनता कॉलेज चौकात असलेल्या जेव्हीआर बुक डेपोला आग, लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती, आगीचं कारण अस्पष्ट. भंडाऱ्यामध्ये खासगी शिकवणीला जाणाऱ्या विद्यार्थिनीच्या सायकलला टिप्परची धडक, विद्यार्थिनी गंभीर जखमी, संतप्त नागरिकांकडून रास्ता रोको. बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या चक्काजाम आंदोलनानंतर 50 एसटी कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल, एसटी चालक आणि महिला वाहकाला मारहाण केल्याप्रकरणी आंदोलन केलं होतं. मुंबई गोवा महामार्गावरील खेड इथे कार अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू, जगबुडी नदीच्या पुलावरनं सुमारे 100 फूट खोल कोसळली कार. तुळजापुरामध्ये मटकाबुकीच्या अड्ड्यावरती पोलिसांचा छापा, 33 जणांविरोधात गुन्हा दाखल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून चालत होता मटक्याचा जुगार. रायगडमध्ये रखडलेल्या रस्त्याचं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी खड्ड्यात अर्ध गाडून घेत गावकऱ्यांचं आंदोलन, प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न. नाशिकच्या सटाणातील स्मशानातील सोन्यासाठी मृत महिलेच्या अंत्यविधीनंतर अस्थी आणि रक्षा गायब, रक्षा विसर्जनाच्या वेळी धक्कादायक प्रकार समोर. पुणे शहरामध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 3 बांगलादेशी नागरिकांना पुणे पोलिसांनी अटक केली, तिघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी. रायगडच्या आक्षी गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार कॅमेऱ्यात कैद, आक्षीमधील नितीन बुरांडे यांच्या कॉटेजमध्ये बिबट्याचा संचार, ग्रामस्थांमध्ये भीती. गृहनिर्माण प्रकल्पांपाठोपाठ महारेराकडील नोंदणीकृत एजंटच्या संख्येनेही गाठला 50,000चा टप्पा, सुमारे 1,100 ते 150 शहरामध्ये महारेरा नोंदणीकृत एजंट्स उपलब्ध. कोळशाच्या आयातीमध्ये 1.7% घट, भारताची कोळसा आयात मागील आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 1.7% घटून 26.35 कोटी टनावर. मुंबई महापालिकेच्या नाट्यगृहातील फतव्याला नाट्यधर्मी संघाचा विरोध, महापालिकेने ठरवून दिलेल्या वेळेमध्ये कार्यक्रम संपला नाही तर दर अर्ध्या तासाला 1,000चा दंड आकारण्याचा नवा नियम सुरू. अफगाणिस्तानामध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता भूकंपाचे धक्के. फ्रान्समध्ये होळीचा उत्साह, सुमारे 20,000 लोक उत्सवामध्ये सहभागी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.